तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणले तरी चालतील आणि समोर जे प्रश्न ज्याचे ज्ञान आपल्याला मिळणार आहे ते अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिलं एकच रिक्वेस्ट आहे। तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, हमदर्द या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक कोणते व्यक्ती होते? हमदर्द या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी एक कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। मोहम्मद अली ही जी व्यक्ती आहे हमदर्द या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक असलेले एक व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, लाला हरदयाळ हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? लाला हरदयाळ हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। गदर हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राचे लाला हरदयाळ हे एक संपादक असलेले व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न, उद्बोधन या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? उद्बोधन या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। स्वामी विवेकानंद ही जी व्यक्ती आहे उद्बोधन या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक असलेली एक व्यक्ती बनलेली आहे। या ठिकाणी रासलीला प्रसिद्ध नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्यातला आहे? रासलीला हा प्रसिद्ध नृत्य प्रकार हा भारतातील कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या राज्याचा रासलीला हा प्रसिद्ध एक नृत्य प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा फोटो असतो? जगातील कोणत्या देशाच्या चलनावर भारतीय देवांचा एक फोटो असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। जगातील इंडोनेशिया हा जो देश आहे या देशातील चलनावर एका भारतीय देवाचा फोटो छापलेला असतो। पुढचा प्रश्न, इंडोनेशिया या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा कोणत्या फोटो असतो ते सांगायचं आहे। इंडोनेशिया या देशाच्या चलनावर कोणत्या देवाचा एक फोटो असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। इंडोनेशिया या देशाच्या चलनावर गणपती या भारतीय देवाचा एक फोटो छापण्यात आलेला असतो। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या राज्यातील व्यक्तीचे बनले होते ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे भारतातील कोणत्या राज्यातल्या व्यक्तीचे बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्र या राज्यातील सर्वात पहिल्या व्यक्तीचे एक आधार कार्ड बनलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील व्यक्तीचे बनले होते ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील व्यक्तीचे बनलेले होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 4 योग्य राहील आपल्यासमोर। भारतातील सर्वात पहिले जे आधार कार्ड आहे ते महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यातील पहिल्या व्यक्तीचे एक आधार कार्ड बनलेले होते। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे बनले होते ते सांगायचं आहे। भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। रंजना सोनवाने ही जी व्यक्ती आहे ते भारतामध्ये सर्वात पहिली व्यक्ती बनली आहे ज्यांचे आधार कार्ड सर्वात पहिले बनलेले आहे। पुढचा प्रश्न, जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी एकही तुरुंग नाही आहे? जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी एकही तुरुंग नाही? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। जगातील नेदरलँड हा जो देश आहे या देशामध्ये एकही तुरुंग या ठिकाणी स्थित झालेले नाहीये। पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणत्या देशामध्ये गुन्हा केल्यास सर्वात जास्त दंड आकारला जात असतो? कोणत्या देशामध्ये गुन्हा केल्यास सर्वात जास्त एक दंड आकारला जात असतो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 योग्य राहील। जगातील नेदरलँड हा जो देश आहे या देशामध्ये कोणत्याही व्यक्तीने जर गुन्हा केला तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये दंड आकारला जात असतो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या एका नदीला खानदेश कन्या असे संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। तापी ही जी नदी आहे या नदीला खानदेश कन्या असे एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी लिंगमळा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? लिंगमळा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। लिंगमळा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या धबधब्याचा एक प्रकार बनलेला आहे। मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील एकदम टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत।
आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण इच्छुक असाल प्लस ते सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वात पहिली निश्चय बॅच आहे. ही बॅच आपल्याला PSI STI AUCच्या सर्व प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचचे स्टार्टिंग 4 जानेवारी 2022 पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. तसेच मित्रांनो, दुसरी एक अतिशय महत्त्वाची विजयपथ बॅच आहे. ही बॅच आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ही बॅच असल्यामुळे या बॅचची जे स्टार्टिंग आहे ती 5 जानेवारी 2022 पासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. या सर्व बॅचेसमध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स आपल्याला शिकवणार आहेत. तर या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि आपण कुठल्याही बॅचेसचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असाल किंवा फ्रीचे घेत असाल तर exam10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% लगेच डिस्काउंट मिळले जाईल किंवा दिले जाईल. वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने कोणते वृत्तपत्र बंद पडले होते? वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने कोणते वृत्तपत्र बंद पडले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वंदे मातरम हे जे वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एक बंद पडलेले होते. पुढचा प्रश्न, वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एकूण किती वृत्तपत्र बंद पडली होती ते सांगायचं आहे. मित्रांनो, वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाल्याने एकूण किती वृत्तपत्रे बंद पडली होती? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. जेव्हा वृत्तपत्रावर नियंत्रण लावणारा कायदा संमत झाला तेव्हा 3 वृत्तपत्र एक बंद पडलेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो? महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. द्राक्षांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा एक ओळखण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सिंगापूर हा देश किती किलोमीटरमध्ये पसरलेला आहे? सिंगापूर हा छोटासा देश किती किलोमीटरमध्ये पसरलेला आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. 728 किमी एवढ्या किलोमीटरमध्ये सिंगापूर हा छोटासा देश एक पसरलेला आहे. पुढचा प्रश्न, एका माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती लाखपर्यंत केस असू शकतात ते सांगायचं आहे. मित्रांनो, एखाद्या माणसाच्या डोक्यावर अंदाजे किती लाखपर्यंत केस असू शकतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1.5 लाख एवढे सरासरी एका माणसाच्या डोक्यावर असणारी केसांची संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, एका मच्छर साधारणतः किती दिवस जीवन जगू शकतो ते सांगायचं आहे. मित्रांनो, एका मच्छरचे साधारणतः आयुष्यमान किती दिवसाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 5 ते 10 दिवस एवढे एका मच्छरचे साधारणतः एक आयुष्यमान बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी अमराबाद व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? अमराबाद व्याघ्र प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील तेलंगणा हे जे राज्य आहे या राज्यामध्ये अमराबाद व्याघ्र प्रकल्पाची एक उभारणी करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नागझिरा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो महाराष्ट्रामध्ये एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मेघमलाई व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? मेघमलाई व्याघ्र प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील तामिळनाडू हे जे राज्य आहे या राज्यामध्ये मेघमलाई व्याघ्र प्रकल्पाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनचे काय करत असतो? एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनाचे काय करत असतो? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु आपल्याला उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करा, कारण काही हुशार विद्यार्थ्यांनी या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते. त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. तर या ठिकाणी कोणत्या देशामध्ये प्लास्टिकचा उपयोग केल्यावर शिक्षा दिली जात असते? जगामधील कोणत्या देशामध्ये प्लास्टिकचा उपयोग केल्याने शिक्षा दिली जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जगातील इस्रायल हा जो देश आहे या देशामध्ये प्लास्टिकचा उपयोग केला तेव्हा त्यांना शिक्षा दिली जात असते. बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा केव्हा दिलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा कोणत्या वेळेस दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा एक प्रसिद्ध नारा दिलेला आहे. पुढचा प्रश्न, लोकहितवादाची श्वेतपत्रे
बाबासाहेबांच्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली होती ते सांगायचं आहे. लोकहितवादांची शतपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बहिष्कृत भारत हे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रामध्ये लोकहितवादीचे शतपत्रे 1 प्रकाशित केली जात होती. पुढचा प्रश्न, ताम्रपाषाण औषधासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ताम्रपाषाण औषधासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. दायमाबाद हे जे ठिकाण आहे ते ताम्रपाषाण औषधासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, ताम्रपाषाण औषधासाठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ताम्रपाषाण औषधासाठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्रवरा ही जी नदी आहे या नदीकाठी ताम्रपाषाणासाठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद या ठिकाणी हे ठिकाण वसलेले आहे. पुढचा प्रश्न, ताम्रपाषाण औषधासाठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ताम्रपाषाण औषधासाठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये ताम्रपाषाणासाठी प्रसिद्ध असलेले दायमाबाद हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी तेज या वृत्तपत्राला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी आर्थिक मदत केली होती? तेज या वृत्तपत्राला खालीलपैकी कोणत्या सुधारकाने आर्थिक मदत केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांनी तेज या वृत्तपत्राला एक आर्थिक मदत केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शूरांचा जिल्हा असे संबोधले जात असते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला शूरांचा जिल्हा असे एक संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला शूरांचा जिल्हा असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील पेशीला आधार देण्याचे कार्य कोण करत असते? मानवी शरीरातील पेशींना आधार देण्याचे कार्य कोण करत असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवी शरीरातील पेशीला जे आधार देण्याचे कार्य आहे ते पेशी भित्तिका एक पार पाडत असते. पुढचा प्रश्न, असा कोणता प्राणी आहे ज्याचा हृदय त्यांच्या डोक्यामध्ये स्थित असतो? असा कोणता प्राणी आहे ज्याचे हृदय त्याच्या डोक्यामध्ये स्थित असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कोळंबी हा जो प्राणी आहे या प्राण्याचे जे हृदय आहे त्याच्या डोक्यामध्ये एक स्थित झालेले असते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात सर्वात जास्त लोह कशामध्ये आढळत असते? मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त लोह खालीलपैकी कशामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी शरीरात सर्वात जास्त जे लोह आहे ते रक्तामध्ये एक समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील रक्तामध्ये किती टक्के लोह आढळते ते सांगायचं आहे? मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त असलेले रक्तामध्ये एकूण किती टक्के लोह आढळत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. मानवी शरीरातील सर्वात जास्त जे लोह असते ते रक्तामध्ये म्हणजेच 75% एवढे समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरात संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारे इंद्रिय खालीलपैकी कोणते आहे? मानवी शरीरातील संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारे इंद्रिय खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी शरीरातील हृदय हा जो अवयव किंवा इंद्रिय आहे ते मानवी शरीरामध्ये संपूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठा करण्याचे एक कार्य पार पाडत असते. पुढचा प्रश्न, मेलेलिन हे मानवी शरीरातील कशाशी संबंधित आहे? मेलेलिन हे मानवी शरीराशी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मेलेलिन हा जो घटक आहे तो मानवी शरीरातील केसाशी संबंधित असलेला एक प्रसिद्ध घटक बनलेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, मानवी केसांचा मूळ रंग शरीरामध्ये असताना कोणत्या रंगाचा असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. मानवी केसांचा रंग हा शरीरामध्ये असताना मूळ रंग कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी केस जेव्हा शरीरामध्ये असतात तेव्हा त्याचा मूळ रंग पांढरा एकर बनलेला असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा तुरुंगाची संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा तुरुंगाची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये जिल्हा तुरुंगाची जी संख्या आहे ती 31 एवढी एक बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोवा ही जंत मानवी शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये आढळत असते? लोवा ही जंत मानवी शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये आढळत असते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील. लोवा ही जी जंत आहे ती मानवी शरीराच्या डोळा या अवयवामध्ये आढळणारी एक जंत बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फिलारियल वर्म हा खालीलपैकी कोणत्या रोगाचा एक जंत आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. फिलारियल वर्म हा खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रमुख जंत आहे?
आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. फिलारियल वर्म हा जो जंत आहे तो हत्ती रोगाचा एक प्रमुख जंत बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी वल्गेर हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे एक वैज्ञानिक नाव आहे? वल्गेर हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे एक वैज्ञानिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. वल्गेर हे जे आहे ते ज्वारी या पिकाचे एक वैज्ञानिक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. या ठिकाणी स्पायरागोयरा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? स्पायरागोयरा हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. स्पायरागोयरा हा जो आहे तो शेवाळाचा एक प्रसिद्ध प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया आपण. 2 हाडे जोडण्याचे काम खालीलपैकी कशामार्फत केले जात असते? 2 हाडे जोडण्याचे काम हे खालीलपैकी कशामार्फत पूर्ण होत असते किंवा केले जात असते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. अस्थिबंध यांच्यामार्फत 2 हाडे जोडण्याचे एक काम कार्य पार पाडले जात असते. पुढचा प्रश्न. भारत सर्वात जास्त खालीलपैकी कशाचे निर्यात करत असतो? भारत हा खालीलपैकी कशाचे सर्वात जास्त निर्यात करत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सॉफ्टवेअरचे सर्वात जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्यात करीत असतो. पुढचा प्रश्न. केशर ही खालीलपैकी कशाची एक प्रसिद्ध जात आहे? केशर ही खालीलपैकी कोणत्या फळाची एक प्रसिद्ध जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केशर ही जी जात आहे ती आंबा या फळाची एक प्रसिद्ध जात बनलेली आहे.